राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पक्षाच्या बांधणीसाठी शरद पवार यांनी कंबर कसले। लोणावळ्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचा एक मेळावा पार पडला। या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी जोरदार इशारा दिलाय। मला शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिलाय। माझी विनंती आहे, एकदा दगडाची दिली तर बस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका। मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली। सुनील शेळके यांना तुम्ही आमदार कुणामुळे झालात याची आठवण सुद्धा शरद पवार यांनी करून दिली। तू आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता? शरद पवार हे नेहमी संयमित भूमिकेसाठी ओळखले जातात, मात्र पहिल्यांदा पवार यांनी जाहीर व्यासपीठावरून एखाद्याला अशी जाहीर समज दिली आहे। शरद पवार यांनी दिलेल्या या इशाऱ्याची सध्या सर्वत्र मोठी चर्चा आहे। कुठल्याही कार्यकर्त्याला धमकवण्याचं किंवा दमदाटी करण्याचं काम केलं तर सोडणार नाही असा थेट इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला। मात्र आपण कशा प्रकारे कुणाला धमकी दिलेली नाही असं सुनील शेळके यांनी ताबडतोब स्पष्ट केलं। शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, मात्र शरद पवार यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल शहानिशा करणं गरजेचं होतं असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। मेळाव्याच्या आयोजकांनी शरद पवार यांना खोटी माहिती दिल्याचा दावा सुद्धा सुनील शेळके यांनी केलाय। दरम्यान पवार यांनी एका आमदाराला असा इशारा देणं योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं। या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचं शेळके यांनी स्पष्ट केलं। माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? आपण शरद पवार यांची भेट घेऊन आपली काय चूक झाली हे विचारणार असल्याचं सुद्धा आमदार शेळके यांनी म्हटलंय। शरद पवार आपल्याबद्दल असं का बोलले हा आपल्याला प्रश्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे। सोबत आलेल्या पक्षाला संपून भाजपला एकट्याला जिवंत राहायचं आहे का असा खरमरीत प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला होता। यानंतर आता भाजपनं विश्वासघात करू नये अशी अपेक्षा सुद्धा रामदास कदम यांनी व्यक्त केली। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामावर विश्वास ठेवून भाजपसोबत युती केल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय। भाजपनं आपल्यासोबत आलेल्या मित्रपक्षांचा विश्वासघात करू नये अशी अपेक्षाही कदम यांनी व्यक्त केली। त्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसांना गळा कापून नाही, आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। शिवसेनेच्या सिटिंग जागा आहेत त्या ठिकाणी भाजपकडून दावा केला जात असल्याबद्दल कदम यांनी नाराजी व्यक्त केली। इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजे। याच वेळेला रामदास कदम यांनी भाजपला इशाराही देऊन टाकलाय। मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतो। महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच रामदास कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं। सगळ्या ठिकाणी कमळच न्यायचं आणि इतरांना नेस्तनाबूत करायचं असं चाललं आहे की काय अशी मला शंका येते असा हल्लाबोल रामदास कदम यांनी भाजपवर केलाय। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा असतो, परंतु जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसानं गळा कापू नका असा इशारा रामदास कदम यांनी भारतीय जनता पक्षाला दिलाय। शिवसेनेचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपकडून करण्यात येत असलेल्या दाव्याबद्दल रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधलाय। तर रामदास कदम यांना टोकाचं बोलण्याची सवय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तिकडे एकमेकांवर विश्वास ठेवून पुढे गेलं पाहिजे असा सल्ला छगन भुजबळ यांनी रामदास कदम यांना दिला। तर विरोधकांनी मात्र टोले हाणण्याची संधी साधून घेतली। अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात। आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन शार्प रिॲक्शन मी काही देणार नाही, होतं तरी
आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे. ती केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे. रामदास कदम यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तिकडे महायुतीतल्या जागावाटपाच्या रस्सीखेचीवरून रामदास कदम यांनी भाजपवर हल्ला केलाय. मात्र जागावाटपावरूनच नव्हे तर दापोलीतल्या भाजपकडून सुद्धा होत असलेल्या पक्षप्रवेशांवर आणि उद्घाटनावर रामदास कदम आणि योगेश कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दापोली दौऱ्यात काही शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावर स्थानिक शिवसेना आमदार योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच योगेश कदम यांना डावलून भाजपकडून विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन का केली जात आहेत असा थेट प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला. आमचेच कार्यकर्ते जर का पुढायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ती नाईलाजाने उचलावी लागतील. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय होते तर बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करते. हे तर पुरस्कार त्रास देत आहे. काय मी अजून करायला हवं मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन. योगेश माझा अत्यंत चांगला मित्रही आहे, त्यामुळे असं काही होणार नाही. त्यांना त्यांच्यावरती काही निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय होणार नाही याची मी नक्की दखल घेईन. समजा काही गैरसमज झाले असतील त्यांच्यामध्ये आणि माननीय मंत्री महोदय चव्हाण साहेबांच्यामध्ये तर जरूर त्यातनं चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल. कदम पितापुत्रांनी व्यक्त केलेली नाराजी शिवसेना आणि भाजपचे नेते कशी दूर करतात याकडे दापोलीतल्या नागरिकांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी लातूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. शिवसेना संपणार नाही, भाजपला मात्र आपण मूठमाती देऊ असं ठाकरे म्हणाले. मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो आणि आम्ही कामं केली पण आम्ही जाहिरातबाजी करत बसलो नाही असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर हल्ला चढवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केलाय. आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे, पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन सरकार त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले. सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहांचं आणि मोदींचं चाललेलं आहे. त्याच वेळेला बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर सुद्धा हल्ला चढवला. मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय. अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना. मोदी गॅरंटी या शब्दाच्या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केलाय. मोदी गॅरंटी आहे की किती पण भ्रष्टाचार करा, किती खा, भाजपात या, आपका बाल भी बाका नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. केवळ खोट्या भूलथापा आणि आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीत घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सोडवण्याचं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. या निमित्तानं विविध फॉर्म्युल्यांची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महायुतीत भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा येणार हे स्पष्ट आहे. अशातच शिंदेच्या पक्षा एवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. विशेष म्हणजे 2019 साली मोदी लाटेच्या विरोधात राष्ट्रवादीचे खासदार निवडून गेले होते याची आठवण सुद्धा भुजबळ यांनी करून दिली. तर वास्तविकतेवर आधारित निर्णय होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आमदार खासदार जे आहेत हे बीजेपी आणि मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा जागांची संख्या पण तेवढीच आहे जेवढी शिवसेनेची आहे, त्यामुळे आम्हाला तेवढ्याच जागा लोकसभेच्या हवा आहे. जेव्हा कोणी काही मागायला हरकत नाही, निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. महायुतीच्या जागा वाटपाचा हा तिढा तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीनं सोडवतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. केवळ मोठी आश्वासनं द्यायची, टीका टिप्पणी करायची, या पलीकडे या सत्ताधाऱ्यांनी काहीही केलेलं नाही असा जोरदार हल्ला शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. लोणावळ्यात पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवतो अशा वल्गना भाजपनं केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का असा थेट प्रश्न शरद पवार यांनी केला. मोदी गॅरंटी या घोषणेवर पवार यांनी निशाणा साधलाय. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कालखंडामध्ये आले ही गोष्ट या देशाला सोडणारी नाही आहे.
ज्यांच्यावर आरोप केले ते आज भाजपमध्ये आहेत असं सांगत भाजप म्हणजे आरोप स्वच्छ करणारी वॉशिंग मशीन झाली आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली. आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप झाला. 7व्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले, राजीनामा दिला. 15व्या दिवशी त्याला खासदार केलं. तपास यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याचा आरोप सुद्धा शरद पवार यांनी केलाय. तिकडे 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंची शिवसेना किंवा ठाकरे गटापैकी कुणालाही आमदाराला अपात्र न ठरवता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय दिला होता. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत एक याचिका दाखल केली. उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आता 8 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करावी, नाहीतर हे प्रकरणच निरस्त ठरेल असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय. पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होता हे यापूर्वीच स्पष्ट झालेलं होतं असंही कपिल सिब्बल यांनी नमूद केलं. तर ठाकरे गटानं सादर केलेले दस्तऐवज विश्वासार्ह नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील हरीश साळवे यांनी केलाय. आता आपल्याला 8 तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल. विधानसभा अध्यक्षांच्याकडे असलेले सर्व मूळ कागदपत्र दाखल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 8 एप्रिलला होणार आहे. भाजप पुणे लोकसभेचं तिकीट नेमकं कोणाला देणार अद्याप हे निश्चित झालेलं नसताना तिकडे शहरात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आणि थेट पालिकेतच बॅनर लागला. पुढे पालिकेनं हा बॅनर हटवला, पण मोहोळ यांच्या विरोधातला हा आक्षेपार्ह बॅनर कोणी लावला याचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून जगदीश मुळीक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात जाऊन हजेरी लावली. पुणे महानगरपालिकेच्या समोर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आला होता. तुला स्टँडिंग दिलं, महापौर केलं, सरचिटणीस बनवलं, खासदारकी पण देणार, आता बस झालं, तुला नक्की पाडणार, कष्टाळू भाजप कार्यकर्ता असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता. दरम्यान या वादाबद्दल कॅमेऱ्याच्या समोर न मुरली मोहोळ बोलायला तयार आहेत न जगदीश मुळीक. दरम्यान या बॅनरबाजीनं भाजपात तिकीट मिळत नाही आणि कापलंही जात नाही असं संजय काकडे यांनी म्हटलंय. आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारत असे कुठले बॅनर लावतो, परंतु ह्या बॅनरला पक्ष स्तरावरती काहीही किंमत नाही आहे. दरम्यान पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातल्या बॅनरबाजीचा आळ उगीचच आपल्यावर शेकू नये म्हणून जगदीश मुळीक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हजेरी लावली. म्हणूनच पुणे भाजपचा हा पोस्टर वाद आता फडणवीसांच्या दारात जाऊन पोहोचलाय. तिकडे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांनी आता त्यांचा मोर्चा थेट निवडणुकांच्याकडे वळवल्याचं दिसतंय. राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज भरण्याची रणनीती जरांगे यांनी आखल्याचं समोर येत आहे. सरकारनं मराठा आरक्षण दिल्यानंतरही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे आता थेट राजकीय लढाईसाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. तसे स्पष्ट संकेत जरांगे यांनी दिलेत. लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी जरांगे यांनी रणनीती आखल्याचं दिसतंय. त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 असे तालुक्यातून जवळपास 250 आणि प्रत्येक जिल्ह्यातून हजारो उमेदवार दाखल करण्याची जरांगे यांनी तयारी केली आहे. तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना का केस करणार आहेत उभा राहू नको म्हणून, पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडे, नाही तर काढते कर्ज. घरागणीच एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले. लोकशाही प्रक्रियेमध्ये, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा, कारण आपली काहीतरी एक मागणी आहे, त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह करणं बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही. आता जरांगे खरोखरच प्रत्येक मतदारसंघात हजारो उमेदवार उतरवतात की आणखीन काही रणनीती आखतात आणि जरांगे यात किती यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. जरांगे यांच्या गनिमी काव्यानुसार जर हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाची सुद्धा डोकेदुखी वाढेल. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आगामी लोकसभा निवडणुकीत जास्त अर्ज दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल आणि मनुष्यबळ सुद्धा अपुरं पडेल ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं मार्गदर्शन करावं अशी मागणी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रातून केली आहे. सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागते. मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागल्यास अधिकारी, वाहनं, पुरेसं मनुष्यबळ या अडचणी येणार. त्यामुळे उमेदवार वाढल्यास मतपत्रिका सुद्धा तितक्याच मोठ्या आकाराची लागेल. मतपत्रिकेची घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मार्गदर्शन करावं अशी मागणी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांच्यामध्ये कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. कॉपी रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा शिक्षण मंडळाकडून केल्या जात आहेत. मात्र याच वेळेला यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चिखली इथल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. दारव्हा तालुक्यातील चिखली इथे वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची ही अशी अक्षरशः झुंबड उडाली होती. विद्यालयाच्या 10 ते 12 फुटांच्या भिंतीवर चढून तरुणांच्याकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी धडपड सुरू असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. उजनी धरणाला पाणीसाठा हा उणे 17% पोहोचलाय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातली चिंता वाढली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 72% कमी पाणीसाठा असल्यानं परिस्थितीचं गांभीर्य आणखीन वाढलंय. उजनी धरणातल्या पाण्यानं असा तळ गाठलाय. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातलं पाणी कमी झालंय. याबद्दल महापालिकेनं जलसंपदा विभागाला कळवलंय देखील. तिकडे पंढरपूरच्या बंधाऱ्यातला पाणीसाठा 15 मार्चपर्यंत संपण्याची भीती निर्माण झाली आहे. पंढरपूर बंधाऱ्यावर पंढरपूरसह सांगोला नगर परिषद आणि 80 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. आतापर्यंत मृत साठ्यातील 9 TMC पाण्याचा यंदा वापर झालाय. धरण मायनसमध्ये गेलेलं आहे आणि मायनसमध्ये गेलं आणि जर निसर्गाने पावसाने ओढ दिली, ह्यावेळी पाऊस लांबला तर 100% 72चा दुष्काळ ज्याप्रमाणे पडला होता त्याप्रमाणे याही वेळी पडेल असं चिन्ह दिसत आहेत. माझ्या हयातीत अशी इतकी भयानक परिस्थिती अजूनपर्यंत मी कधी पाहिलेली नाही. त्यामुळे आता इथून पुढे बाष्पीभवन असेल, अजून एक नदीला पाणी सुटणार आहे पुढच्या महिन्यात. त्यामुळे या पाण्याचा आता कसा वापर इथनं पुढे होतो हे. उजनी धरणातला अल्प पाणीसाठा प्रशासनाची चिंतेची बाब बनली आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं संकट निर्माण झालंय. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पण 8 वाजता आम्ही घेऊन येणार आहोत काही खास. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.